नमस्कार, मी सोनल पटेल तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे सिम्पली सोनल्स लाईफ या चॅनेलवर। तर सौंदती यात्रेनंतर कोल्हापूरमध्ये ओढ्यावरच्या रेणुका देवीची आंबील यात्रा खूप उत्साहात पार पडत असते। आंबील यात्रेच्या पूर्वसंध्येला रेणुका, परशुराम आणि मातंगी देवीची आरती करतात। सासनकाठीसह मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून आपल्या जागी विराजमान होतात। आंबील यात्रे दिवशी पहाटे देवांना अभिषेक घातला जातो व त्यांची महापूजा केली जाते। त्यानंतर भाविकांची देवीच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते। त्याचबरोबर देवीला नैवेद्य अर्पण केला जातो। हा नैवेद्य म्हणजे आपल्या मराठमोळ्या पदार्थांचा एक नमुनाच आहे। त्यामध्ये भाकरी, वरणवांग्याची भाजी, मेथीची भाजी, पाटवड्या, आंबील, दहीभात, कांद्याची पात, केळ, गाजर व लिंबू अशा पदार्थांचा समावेश यामध्ये होतो। हाच नैवेद्य एका भाविकांना दिलेला दुसऱ्या भाविकाला प्रसाद म्हणून दिला जातो आणि उद गाई उद असं म्हणत सर्व भाविक